नमस्कार मंडळी, आपल्या चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज मटण रस्स्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। मटण रस्सा बनवण्यासाठी 1 किलो मटण स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याला हळद, मीठ आणि लिंबू लावून अर्धा तास असं मॅरिनेट करून ठेवलं होतं। इथे बघा मॅरिनेट करते। स्वच्छ धुवून घेतलं पहिलं मटण आणि चांगलं चोळून त्याला हळद, मीठ लावून ठेवून दिलं साईडला। कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलं। तेल गरम झालं, 1 चमचा असं तेल टाकलं, कारण ह्याला पण तेल असतंच, आपल्या मटणाला चरबीचं तेल असतंच। आणि कांदा ॲड केला। कांदा चांगला परतला की मॅरिनेट केलेलं मटण त्यामध्ये ॲड केलं आणि पुन्हा चांगलं परतून घेतलं। मटण परतून झालं की 1 बटाटा टाकला आणि 7 ते 8 शिट्ट्या करून घेतल्या। 7 ते 8 शिट्ट्यामध्ये मटण चांगलं शिजून जातं। वाटणासाठी 1 वाटी खोबरं आणि 1 कांदा घेतला आणि तो चांगला परतून घेतला। त्यामध्ये 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप, 4-5 लवंग आणि 4-5 काळी मिरी, 1 हिरवी वेलची आणि 1 चमचा तीळ, सफेद तीळ आपले, ते टाकून सगळं वाटण जे आहे ते जिन्नस सर्व काही खोबऱ्याबरोबर चांगलं परतून घेतलं। खरपूस असं भाजून झालं की थंड झाल्यानंतर त्याचं वाटण करून घेतलं आणि आपण जे मटण शिजवून घेतलं होतं त्यामध्ये जेवढं हवं तेवढं गरम पाणी टाकलं। तेल गरम झाले की त्यामध्ये वाटण घेतलेलं परतून घेतलं। चांगलं तेल सुटेपर्यंत वाटण चांगलं परतून घ्यायचं। मसाला चांगला भाजला, थोडासा कलर चेंज झाला की त्यामध्ये लाल तिखट ॲड करायचं। जेवढं हवं तेवढं करायचं। लाल तिखट पण त्या मसाल्यामध्ये आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। मसाला परतून झाला की थोडा वेळ झाकून ठेवलं आणि एक वाफ काढून घेतली आणि नंतर परत एकदा चेक केलं मसाला व्यवस्थित झाला आहे का सगळा, आणि आपण शिजवलेलं मटण या ठिकाणी ॲड केलं आणि जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं रस्सा बनवण्यासाठी गरम पाणी वरून टाकलेलं आहे। जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं ॲड करायचं गरम पाणी। मटण नॉनव्हेजमध्ये कधीही गरमच पाणी ॲड करायचं, थंड पाणी ॲड करायचं नाही। आता इथे मला हवं तेवढं मी पाणी टाकलं आणि उकळी यायला स्लो गॅस करून ठेवून दिलं। या ठिकाणी मीठ चेक करायचं कमी जास्त कसं आहे ते। चांगली उकळी आली की आपलं मटण तयार आहे, कारण ऑलरेडी ते शिजलेलंच आहे। आपण त्याला ठेवून दिले इकडे उकळी येण्यासाठी। आता बघा खळखळून उकळी येते आणि बघितलं मीठ आहे की नाही, कमी असेल तर ॲड करायचं ह्या स्टेजला। आपलं मटण तयार आहे। मस्त गरमागरम भाकरीसोबत चुरून किंवा भातासोबत जसं तुम्हाला आवडत असेल तसं तुम्ही खाऊ शकता। रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा आता मी सर्व करते। गरमागरम मटण पण छान शिजलं होतं एकदम। एकदम परफेक्ट अशी रेसिपी। आवडली तर नक्की ट्राय करा। थँक यू फॉर वॉचिंग।